हो ऐका ना. हा इकडे या ना. काय हो? इथं जायचं होतं मला. ते जायचं होतं. हा ऍड्रेस. हा ते माहित नवीन होतो ना मी त्यामुळे माहित नाही मला. हा का? हा तू अनिकेत का? हा अरे मला ओळखलं नाही. नाही. अरे कसला भारी राहत होता आणि काय दाढी बिडी वाढून केस नेन. कसलं पेंट घातली तू. काय झालाय तू? अरे आता जबाबदारी पडली ना. अरे बापरे, जबाबदारी पडली म्हणून केस वाढून. पण खरं सांगू का, हा. थोडं आठवण पहिलं म्हणजे नाही का कॉलेजच्या दिवसामध्ये तुला असं हे व्हाय ना म्हणजे. अरे मी खुशी. अरे खुशी तू. हा अरे कशी होती काय झाली तू. आता मग माझ्या अंगावर जबाबदाऱ्या पडल्यास ना. अरे काय कशी राहायची तू कॉलेजमध्ये आता काय मिळालं आता म्हणजे असं असं काय होऊ शकतं. आज विश्वासच नाही आणि किती दिवसात भेटलोय आपण विचार कर की. मग तेच मी तुला म्हणते, तू मला ओळखू आहे ना. मी म्हणते कोण आहे काय माहिती. मला पण ओळख आहे ना. तू मिस्टर काय करतात काय नाही. काय नाही बँकेत असते. हा का? हा चल ना चहा घेऊ, घरात बोलू जरा. जायचं होतं लय. नंतर जा रे चल, इतक्या दिवसातून भेटलो तर काय. चल ये. आता एवढंच मिस्टर आहेत का पण. नाही अरे बाहेर गेलेले, चल तू. बाहेर गेलेत. बस पाणी आणते मी. घरी कोण नाही का? नाही ना. कुठे गेलेत घरचे? घर चांगलं आहे तुझं म्हणलं. हा ना. हा थँक्यू. लय दिवसातून. अरे तू किती दिवसातनं दिसली माहितीये का. असा विश्वासच नाही मला वाटतं कॉलेज नंतर आपण 5-6 वर्षांनी तरी भेटलो असतो. हा पोरं बाळा तुझी आहेत ना, बाहेर खेळत होते. हा का? म्हणूनच थांबले होते बाहेर. आणि मिस्टर वगैरे काय करतात तुझे? बँकेत असतात. बँकेत आहेत का? चांगले चांगले. बाकी तुझं चांगलं ना? हा माझं चांगलं. तुझं? मी पण चांगला मस्त. टेन्शन नाही काय नाही. काय काम करतो आता? मी आपलं इकडं ऑफिसला. दुसरं काय करणार आहे. ते बी आहेच. किती मज्जा होती कॉलेजमध्ये. तुला आठवतंय का तू कसली धिंगाणा करायची. आता बघ ना काय हे सगळे कामच करीत बसावं लागतं दिवसभर. कसलाच वेळ भेटत नाही बाहेर. मग आता लग्न झालं जबाबदाऱ्या पडल्या म्हणल्यावर तेवढं चालतच की. ते आहेच. मग आता पहिलं किती मस्त सगळे मित्रांची पिकनिक आली. मित्र इकडं मित्र तिकडं म्हणजे ते दिवसच वेगळे होते कॉलेजचे माहिती ना तुला. दिवसभर भटकायचं. असं आठवलं ना मला असं लय मस्त वाटतं माहिती कॉलेजचे दिवस. पण आता काय घरच्यांची जबाबदारी बायकोची जबाबदारी सगळ्यांच्या जबाबदाऱ्या सांगावं पडल्या त्यामुळे. लेकरं बाळा काय? नाही अजून काही नाही. नवीनच झालं काय लग्न? हा नवीनच म्हणायचं. चांगले चांगले. प्रगती झाली. अरे प्रगती झाली. तू लग्नाला सदिक बोलवलं नाही. विसरून गेली तू फार असं दोस्तांना माहिती का. अरे माझं लग्न कसं झालं माझी मलाच माहित नाही. तुला कुठून बोलू. इतकं घाईत म्हणजे कसं कुणाला सांगायचं वेळच भेटला. लव्ह मॅरेज केलं का अरेंज केलं ते सांग सगळ्यात पहिलं. आता तुला माहितीये ना लव्ह मॅरेज म्हणल्यावर आता वर्गात तर काहीतरी पाहिजे का नाही. मग तू माझ्या संगच होता म्हणल्यावर तशी तू लय साधी सिंपल होती त्यामुळे मग एखादा मुलगा बघितला की जाऊन कानसाडात लावायची. एवढी एवढी पण साधी नव्हती. मला काय माहित नाही काय तू. एवढी पण साधी नव्हती. मग होते जरा पण एवढी पण साधी नव्हते. लय लय पण हाणत नव्हते पोरांना. पोरं बघायला कधी घाबरायची तुझ्याकडे माहितीये का. मग त्याच्यामुळे तर असं झालंय ना. आणि तुझ्यामुळे आमच्याकडे पुरी बघत नव्हत्या. हा मग त्यांना काय वाटायचं त्यांना वाटायचं वेगळं नाही. मोकरच त्यांना वाटायचं की दहशत आहे का. तुझी दहशत आहे ह्यांच्यावर काय लागा तू तुझ्यामुळे किती आमची बी दहशत निर्माण झाली माहितीये का तुला. हा लय वेगळे दिवस वेगळे होते ते. आता काय दिवस. तुला माहिती किती मस्त पण ते दिवस खरंच खूप छान होते मला. आणि असं नाही पण ते दिवस परत एकदा यायला पाहिजेत ना. करू नाही एखाद्या दिवशी आपण एक काम करू मस्त सगळ्यांचे असं सगळे एकदा क्लासमेट गोळा करू आणि मस्त असं गेट टुगेदर करू म्हणजे भारी वाटलं पाहिजे नाही का. एकदा दिवस आठवू मस्त. बरं तुझी पोरं बिरं काय दिसत नाहीत काय कुठे काय बाहेरच खेळत असते. त्यांना बाहेर सोडलं होतं आणि मी तिथं झाडून घेत होते. म्हणलं ते खेळते तर आपलं झाडून तरी होईल.
काय भेटाय बी नाही असं अचानक विश्वासच नाही म्हणा असं अचानक आपण एखाद्या कसं भेटू शकतो नाही का कोण आलंय रे? काय माहिती कोणी या या. हे कोण आहे रे? तू कोण आहे तू? आव ते कोण आहे? हो मारताय काय तुम्ही कोण आहे तू? कोण आहे? कोण तू कोण आहे? राहू आम्ही सोबत होतो कॉलेजला एका हो मारू नका की तिला किनार वगैरे तू काय वाटतं का तुम्हाला? अगोदर विचारा ना काय चाललंय काय नाही. म्हणजे तुम्ही तुम्ही direct दोघात बसले आता मी तुला विचारू का काय झालंय ती? अहो तुमचा काहीतरी गैरसमज दोघं होतोय. बसल्यात म्हणजे तुमच्या डोक्यात काय हे ना चाललंय? तुझा कॉलेजचा मित्र हा 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 आणि दोघात घरात हा मग त्याच्यात मग- काय मग? झालं? काय झालं? त्याच्यात काय झालं एवढं? नाचके अहो कशाला काय म्हणता काय असं नका काय बोलू नालायक बाई. आता मी अहो. काय नालायकपणा केलाय? काय हे कोण आहे ह्यो? अहो कोण आहे मित्र आहेत म्हणजे? आम्ही मग तुम्ही दोघं घरात कसं काय? दोघं म्हणजे आता तेव्हा आलाय बाहेरून म्हणल्यावर तेव्हाच घरात असणार का अजून 4 जण बोलू? अहो. दरवाजा उघडा ठेवायचा ना. ठेवा ना दरवाजा. अहो मच्छर येते त्या टायमाला. मच्छर आहे का? हा ह्यो मच्छर आहे का? काय बोलताय तुम्हाला अक्कल आहे का काय बोलताय? ह्यो इथं कसं काय ती सांग मला. कस काय म्हणजे ते मग त्याच्या मला भाव- मला बोलून घ्यायचं ना कोण आलंय अहो तुमचा काहीतरी गैरसमज मला बोलून घ्यायचं ना तू मग फोन करून. अशा अवतारात खुशी म्हणजे हे असं मी भांगार रोजच आहे असं रोजच आहे तुला काय करायची? रोज नाहीये रोज पण तीन टाइम तीन तुला काय करायची? अहो मला काय नाही करायचं पण मग? ती- रोज नाही पण तुम्हाला- आज कुठून बुद्ध्या सुचतील कुठून काय करून आलेत काय माहिती. तीन ठेवून या तो का? पैसे दे काय मला? तू हो पैसे दे. दादा असं नका तू करू सांग, तू बघ काय अहो आम्ही कॉलेजचे फ्रेंड येतो मग घरी काय करतो? कॉलेज घरी म्हणजे? लय दिवसात भेटलो म्हणून तुम्ही ऐकूनच घेण्यात कॉलेज तुमचंच संपलं का करत नाही? संपलं का नाही कॉलेज? मग घरी काय करतो? कॉलेज संपल्यावर लग्न झालं त्यांना कुणालाच बोलवलं नाही त्याच्यामुळे तुमच्या कुणाच्याच ओळखी नाहीत. पहिली गोष्ट मग तू मला फोन करायचा ना. कशाला फोन करायचं तुम्हाला? या काय असं गरज असं पडली आलं. फोन करायची? अहो हाणू नका ना तो का? माझी? हा मार मार ओरडत तू. मग तुम्ही काय करता ते दिसतंय का तुम्हाला? तू काय करते? जीव परस्पुरुष माणूस घरात का कळतं तुला काय? परपुरुष म्हणजे तो माझा मित्र आहे. परपुरुष कसं काय असेल त्यो? तो अहो माझ्या ओळखीच आहे का? तो अहो माझा आहे का? आपण कधी भेटलोच नाही तर मग ओळख कशी असेल तो माझा मित्र आहे कॉलेजचा. आता कॉलेजमध्ये पोरं आणू का घरी मी सगळे? मग दरवाजा उघडा ठेवायचा ना तू. ठेवायचा ना दरवाजा. अहो मच्छर येते म्हणून दरवाजा उघडा ठेवला नाही. 3-4 बऱ्या का नालायक सांगू बाई मी? नालायक बाई. अरे अवघड आहे आता खुशी काय होती न काय झाली यार तू हे असंच आहे बाबा. तू तू कसं काय आला मग कस काय तुला म्हणजे? कळत नाही का? आई बाई एकटी घरात आहे. अहो मी पण- विचारलं कसं काय घरात जायचं? तिला विचारलं बाहेर तुझं नाव बोलायचं ना तू मग ते संग. अहो बाहेरूनच बोलत होता त्यो पण चहा पाणी करायला नको त्याला. हा, पाणी नको करायला त्याला. इतक्या दिवसातून आलाय हो, म्हणजे वा वा. ओके तुमची सून ह्यो कोण आहे काय माहित नाही मला. ते दोघंच घरात होते. अहो ते कॉलेजचा मित्र आहे अहो बाबा माझ्या. काका ह्यांचा लय मोठा गैरसमज झालाय आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो हा. 4-5 वर्ष आणि नेमका मी इथं शिंद्यांकडे आलतो माझे पाहुणे आहेत तिथं मी त्यांचा आणि ऍड्रेस तिकडे दाखवला जायचं ना तू. अहो मला ऍड्रेस माहिती अरे नव्हता पण तू याच्या अगोदर कधी दिसला नाही कधी भेटला नाही काय अहो. कसं येणार लग्नच गपचूप केलं त्यांनी सांगितलंच नाही मित्रामध्ये कुठलाय? मी कर्जतचा आहे कर्जत कोणाचा सरव दे नाना सर दे गुरुजीचा पोरग आहे का? हा मग त्याचा बाप आहे माझा दोस्त आहे मग मास्तर हा म्हणजे आता 2 वर्षापूर्वी लग्न झालं ना हा तुझ्या बापाला लग्नाला बोलव तुम्हाला येता नाही आलं ते मग तुला ओळखलं नाही तुम्ही एकत्र शाळेला होते का अहो 4 वर्ष सोबत होतो आम्ही डिग्रीला अरे बा थोडस समजून घ्यायचं ना अहो बाबा ही दोघच होते घरात. मान्य 5 वर्षात कधी तुला असं काय वाटलं का तिचं चुकीचं पाऊल पण पडलेलं मग आता काय वाटणार नाही का मला असं? अहो दादा तुमचा लय मोठा गैरसमज आलाय मी रोडने आलतो माझे हा. पाहुणे इथे मी त्यांना ऍड्रेस दाखवला मी तो ओळखलं पण नव्हतं तिला तिने ओळखलं ती कशी झाली पाहिली या अशी गर्दी ते कशाला यायचं? लेकराला घेऊन बाहेर गेली असेल काही कामात असेल म्हणून त्यांनी विचारलं तर मग झाला एकमेकाचा परिचय कोण मग आता त्याला चहा पाजायचं म्हणजे काय आता काय चुकीची गोष्ट आहे बरं का? मी चहा पाजायला ह्यांना घेऊन गेले असते ह्याला घेऊन गेले असते हॉटेलला पिटेला. हे काय म्हणजे असते तू हॉटेलला एका माणसाला घेऊन कस काय आली? अरे एवढा गैरसमज तू हॉटेलला जाशील कुत्रे. तुझं तोंड आहे ना आता तर त्याला 5 खाली. वर्षात तुला वाटलं काय पुरीने काही चुकीचं कुठं बसली बोलली कुठं काय केलं आणि मग लगेच एक शुल्लक बाप आहे तिचा मित्र मग दरवाजा बी लावल्याने. अरे आता मच्छर येते कुठं काय होतं कामाच्या कपडे तिला सवय आहे पण कुठं एकदा इथं बसलो तू तुला माहिती ना दार कुठं राहिलं तर तू तिला शिवाय दिली कुत्र कसं काय बसलं दारात आणि मी याच्या घरी जाऊन बसलो असं मग. अहो अरे पण आता तरी समजून घे ना ते काका. मित्र आहेत एक चांगली आहे बहीण भाऊ समजते. दादा तुमच्या बहीण भाऊ माहिती समजते तुला
तुमच्या माहितीसाठी सांगतो दादा. मेवणा आहे माझा. हा, मग मेहुणा समजा तुमच्या माहितीनुसार सांगतो. खुशीकड असं बोट वाकडं करून कुणाची बघायची ना तर मुस्काडायची ती पोरं कॉलेजमध्ये. अरे मुस्करायने त्याला ते बी चांगल्याच लेकरू. त्याचा बाप माझा मित्र आहे, मास्तर होता. अरे ते दारू चोड तंबाखू सुद्धा त्या खात नाही ते. दारूमुळे तुमची भांडणं लागली. आज घर फुटता नसते हे आली तर दिवस नाही पेटले. एवढा रोज पेत नाही, मग असा रोज सो- प्यायची का? बायकोवर असा नाही बरं. संशय नाही घ्यायचा आणि चारित्र्य होतं कधीच आम्हाला नाही काय वाटत बरं आम्हाला दोघच असल्यावर अरे, काय वाटत मला? अहो, काय बी वाटत. 5 वर्ष हे तुझ्यापाशी अगदी प्रामाणिकपणे तुम्ही एकमेकावर विश्वासानं प्रपंच चालतो. 5 वर्षात तू कधी शिवी नाही दिली, तिच्यावर चारित्र्यावर संशय नाही, आणि आज एका मिनिटात लगेच तिच्यावर संशय. मला ती बाहेर एक पोरगी म्हणली तुमच्या घरात कोणतरी माणूस शिकले. अरे शिरला म्हणजे तो अशी- तिचा भाऊ असू शकतो, मामाचं पोरग असू शकतं, अजून कोणी असू भाऊ मला माहिती ना. अहो पण एकच नातं राहिलंय का दुनियात? तेवढंच नातं भाऊ बहिणीचं नातं आहे, मित्र मैत्रिणीचं नातं आहे. किती नाते आहेत ह्या आहेत जगात? अशाने मित्र मैत्रिणीचा भावा बहिणीचं नातं बदनाम करताय माहिती का? नशीब घरात त्याला थोडी पण ह्यातनं बदनाम किती होती या? बरं तुमची जाऊ द्या, तुमच्या बायकोची बदनामी करताय ना राव, आमची तर जाऊ द्या. त्या लेकराने एवढं तू दारू पितो, तुला कधी म्हणली का दारू केलं कुठं बसला कुठं काय केलं, तुझ्या संशय घेतला किती? नाही तशी तू भिजला काय त्या लेकरा मग करवली. आणि अहो का असे चुकीचे आरोप केले ना पुरी मनाला लावून घेतात. एक झापड हाणलेली विसरल ती, पण असा चुकीचा आरोप केले होते लेकरू मनात नाही ना, विसरणार नाही. तुम्ही घेता का? जाऊ दे, नको वाईट मामी याची सवय नाही असलं उद्या काय नाही मग का भावाला चुकलं म्हण पहिलं. हो, आणि परत तू सांगतो असले घाणेरडे आरोप कधी करायचे नाही त्या लेकरावर. नाही अहो काहीतरी वाटा अरे वाटलं मला तुझ्या अन्नाचं भावाला. आता पेत्राचं असंच असते काय करायचं? त्यांनी माझं डोकं खराब अरे केलं. तू लय चांगली जा, तुम्हाला सांगितलंय ना दिवसा पेत नका जात जाऊ, त्याच्यामुळे रात्रीचं पेत जा. जा तुझ्या. अरे रोज आहे असा आवाज. चहा करून. चहा. गावाला तुझ्या. असा चुकीचा काका. आरोप पुरी काही बी करून ठेवते ना. मग ह्या असल्या उद्योगामुळे दारू नका पेत जाऊ, चांगली नाही राव दारू. आम्ही आजच पेलोय. अहो, आज पण काय करायची चांगली सोन्यासारखी झटमट असा आरोप घाणेरडे नाही करायचे बायकोवर कधी. एवढी चांगली आहे का सोन्यासारखी? मग बा. येडेपणाचा कळ भाषा पण आहे. सोन्यासारखी पोरगी सोन्यासारखी लेकरं. रुलीच कसं काय चाललंय? लय भारी. निवांत आता टेन्शन नाही काय नाही. मस्त बरी रोज असं करतात का कधीतरी? काहीतरी पेत. अहो खुशी इतकी चांगली मुलगी आहे ना, तिच्याकडे असं वाकडं बोट करून कोणी बघितलं ना डायरेक्ट जाऊन मुस्कडायची म्हण. हे ते पोरगी हे डाम. तिच्या इतका नाद नाही. तिचा कोणी आणि नाद नाही करायचा. तिथं जाऊ द्या, आता समजा मी एक मित्र आहे, मी समजू शकतो, पण ह्या जागेवर जर तिची मैत्रीण असती आणि ह्या असा पराक्रम झाला असता तर तिची घातली असती आणि तिच्या नवऱ्याची बी इज्जत घातली असती का नाही? चांगल्या गोष्टीची चर्चा होत नाही, उलट काही झालं ना वाईट गोष्ट की त्याची नाही चर्चा होती. काय म्हणले असते परत जाऊन? खुशी इतकी होती आणि नवरा काय करतोय? हे ती लेकरू आहे ना, हे पण सगळ्यात महत्वाचं माझ्या एवढं प्रेम करतो ती लेकरू बापापेक्षा जास्त. मला असं वाटलंच नाही कधी ही बाई माझी सून आहे म्हणून. खुशीचा स्वभावच वेगळा आहे. बरं ऐका, मला लय उशीर झालाय, आपण इथं कवर गप्पा मारत बसलो तरी चांगले वाटते. चल आता आणि तुम्ही माझ्या लग्नाला, ते जाऊ द्या, माझ्या लग्नाला आलं नाही, ही आपल्या घरात, तू तुझ्या बापाला भेटेल होती. आता हे घरातला विषय झाला आपल्या. आपण काय लांब, खुशी आधीच माझी मैत्रीण आणि त्यात तुम्ही माझ्या वडिलांचे मित्र, त्यामुळे हे घरातला विषय झाला. दुसरी गोष्ट ना, तुम्ही आमच्या घरी येताय आणि हे दोघाला घेऊन या पहिलं. तुझ्या काकाचीच नेऊन सोड. हा माझी बॅग. आणि येच आता आल्या. अहो आता 100, आता काही नाही. चला हा